सर्वप्रथम परमेश्वराच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो आणि म्हणून आपण थोडा वेळ परमेश्वराच्या जिवंत आणि सत्य वचनावरती मनन चिंतन करूया आणि देवबाप आपल्याला आज काय मार्गदर्शन करत आहे ते पाहण्याचा प्रयत्न करू। रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन मी आपल्यासाठी वाचतो। रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला। प्रियानो, आपण या वचनाचं, देवाच्या सत्य वचनाचं वाचन केलेलं आहे। आता आपण त्याचं निरीक्षण करूया की या वचनामध्ये लेखकाने काय लिहिलेलं आहे, देवाचं वचन आम्हाला काय सांगतं हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। आणि बारकाईने जर आपण या वचनाकडे पाहिलं तर आम्हाला 3 गोष्टींचा उल्लेख केलेला पाहायला मिळतो। देव, मानव आणि ख्रिस्त या तिघांचा उल्लेख या वचनामध्ये आहे। त्यानंतर आम्ही आणखी बारकाईने जर याचा विचार केला किंवा पाहिलं तर आणखी 3 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, प्रीती, पाप आणि मरण। मग आता प्रीती कोणाची तर देवाची, पाप कोणाचं मानवाचं आणि मरण कोणाचं ख्रिस्ताचं। या अशा जवळजवळ 9 गोष्टी आपल्याला या एका वचनामध्ये पाहायला मिळतात। तर आपण थोडा वेळ देवाची प्रीती, मानवाचं पाप आणि ख्रिस्ताचं मरण या गोष्टीवरती आपण चिंतन मनन करणार आहोत। देवाची प्रीती म्हटल्यानंतर ही जी प्रीती आहे ही निस्वार्थी प्रीती किंवा निस्वार्थ प्रेम आहे। देव पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की तो ईर्ष्यावान आहे, देव हा भस्म करणारा अग्नी आहे, देव हा पवित्र आहे। त्याचबरोबर असंही म्हटलेलं आहे की देव हा प्रीती करणारा आहे, प्रेमळ आहे, दयेचा सागर असा हा परमेश्वर आहे। आणि देवाच्या प्रीतीसाठी अगापे हा शब्द वापरलेला आहे। फक्त देवाच्या प्रीतीबद्दलच तो शब्द वापरलेला आहे अगापे, कारण देवाचं जे प्रेम आहे, देवाची जी प्रीती आहे ती निस्वार्थी प्रीती आहे, निस्वार्थी त्याचं प्रेम आहे। आणि हा देव फक्त ख्रिस्ती लोकांवरच प्रीती करतो असं नाही, तर योहान 3:16 मध्ये असं म्हटलंय की देवाने जगावर एवढी प्रीती केली आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं। अशा रीतीने परमेश्वर संपूर्ण जगावर प्रीती करतो, सर्व जगावर त्याचं प्रेम आहे। त्याच्यासमोर वर्णभेद, वंशभेद, जातीभेद, पंथभेद हा भेदभाव नाही, कारण अखिल मानवजात ही परमेश्वराची निर्मिती आहे, परमेश्वराने त्याला निर्माण केलेला आहे। आणि म्हणून हा परमेश्वर जो निर्माण करता आहे, जो देव आहे, तो मानवावरती, मनुष्यावरती, तुमच्यावरती, जे तुम्ही समोर बसलेले आहात त्या तुमच्यावरती, माझ्यावरती तो प्रीती करतो, तो प्रेम करतो। असा हा प्रेम करणारा परमेश्वर आहे आणि त्याची ती आगापे निस्वार्थी प्रीती आहे। दुसरी गोष्ट आपल्याला या वचनामधून पाहायची आहे की मानवाचं पाप, मनुष्य प्राणी हा जन्मापासून पापी आहे असं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं। स्तोत्र 51 मध्ये स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो
की माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाचाच मी पापी आहे. माझा जन्म झाला आणि मी नंतर मोठा झालो, मी वाढलो, पाप करू लागलो, त्यानंतर मी पापी झालो असं नाही. तर तो म्हणतो माझ्या आईने गर्भधारण केलं. म्हणजे मानव हा आईच्या गर्भाशयामध्ये असताना आणि त्याची त्या ठिकाणी पिंड रूपाने त्याची निर्मिती होत असताना पापाचा कलंक त्याला लागलेला आहे असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. मनुष्याला पाप हा शब्द आवडत नाही, पापी म्हणून घ्यायला आवडत नाही. का? कारण पाप हे चांगलं नाही. पापाचं वेतन मरण आहे आणि म्हणून मनुष्याला हे नको आहे. आणि मग मनुष्य काय म्हणतो की पाप 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 म्हणण्यापेक्षा त्याला काहीतरी दुसरा पर्यायी शब्द शोधावा, काहीतरी दुसरं चांगलं गोड नाव द्यावं की जेणेकरून आम्हाला वाईट वाटणार नाही. आणि मग ते म्हणतात की अपराध म्हणावा किंवा गुन्हा म्हणावं किंवा चूक म्हणावं, परंतु पाप म्हणू नये असं काही लोकांचं म्हणणं आहे. एक छोटंसं उदाहरण मी सांगतो. समजा या ठिकाणी एक विषाची बाटली आणून ठेवली दुकानामधून आणि त्या बाटलीवरचं, ती विषाची बाटली आहे बरं का, ही विषाची बाटली, त्या बाटलीवरचं जर लेबल आपण ओरिजिनल लेबल काढून टाकलं आणि त्या विषाच्या बाटलीवरती जर लिहिलं की महाबळेश्वरचा शुद्ध मध, आणि ती बाटली जर या ठिकाणी ठेवली आणि ती जर एखाद्या लहान मुलाच्या किंवा ज्याला वाचता येतं त्या व्यक्तीच्या हातामध्ये पडली तर काय करेल तो मनुष्य किंवा ती व्यक्ती? अरे मध आहे आणि म्हणून झाकण उघडून तो पिऊन टाकेल. आणि जर तो प्याला तर काय होईल? काय होईल? मरण. का बरं? मरायला नको आहे. का मरेल तो? त्याच्यावर तर आपण महाबळेश्वरचा शुद्ध मध लिहिलेला आहे, मग तो का मरेल? भावांनो आणि बहिणींनो, वरचं लेबल जरी बदललं तरी बाटलीमध्ये असणारा जो द्रव पदार्थ आहे, बाटलीमध्ये असणारी जी वस्तू आहे, जे विष आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. विषाचा परिणाम ते करणार. तुम्ही वरचं कितीही लेबल बदला, गोड वाटणारं लेबल लावा त्याला, परंतु विषाचा परिणाम मरण आहे आणि तो मरणच होणार. पापासाठी चूक म्हणालो, पापासाठी आम्ही अपराध म्हणालो, पापासाठी आम्ही गुन्हा हा शब्द वापरला, परंतु पापाच्या परिणामामध्ये काहीही बदल होणार नाही, कारण पापाचं वेतन मरण आहे असं देवाचं वचन आम्हाला, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आणि म्हणून या पापापासून मानवाची शुद्धी होणं गरजेचं आहे, त्याच्या पापांची क्षमा होणं गरजेचं आहे, त्याच्या पापाचं प्रायश्चित्त होणं गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, योहानाचे पहिले पत्र, पहिला अध्याय आणि 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. भावांनो आणि बहिणींनो, असं कोणतंही पाप नाही की ज्याची शुद्धी येशूच्या रक्ताद्वारे होणार नाही. कितीही घाणेरडं पाप असू द्या, कितीही ओंगळवाणी पाप असू द्या, कितीही किळसवाणे पाप असू द्या, प्रत्येक पापाची क्षमा आणि शुद्धी करण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. प्रियांनो, अखिल मानवजातीला, तुम्हाला आणि मला, जे तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात त्या तुम्हाला आणि मला पापापासून शुद्ध करण्यासाठी ख्रिस्ताने वधस्तंभावरचं मरण पत्करलं किंवा मरण सहन केलं. ख्रिस्ताचं मरण हा योगायोग नाही, ही अकस्मात घडलेली घटना नाही, हे अचानक झालेलं नाही, तर धर्मग्रंथामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की ख्रिस्ताचं मरण ही देवाची योजना आहे, हा योगायोग नाही.
हा ॲक्सिडेंट नाही, हे अकस्मात झालेलं नाही, ही देवाची योजना आहे प्रियांनो. आणि ही योजना कधीपासून आहे तर आम्हाला देवाचं वचन सांगतं. प्रगटीकरणाचं पुस्तक 13वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. जगाच्या स्थापनेपासून वधलेला कोकरा, हा देवाचा कोकरा. कारण योहान 1:29 मध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने म्हटलेलं आहे की हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा, आणि हा कोकरा वधला जाईल, ह्या कोकऱ्याचा वध केला जाईल, हा कोकरा मारला जाईल मानवाच्या जगाच्या पापासाठी. तर त्या प्रकारची भविष्यवाणी आम्हाला पाहायला मिळते. आणि ही देवाची योजना जगाच्या स्थापनेपासून आहे. जेव्हा परमेश्वराने या विश्वाची स्थापना केली, जगाची निर्मिती केली, तेव्हापासूनची ही योजना आहे की हा वधलेला कोकरा, हा प्रभू येशू ख्रिस्त, हा अभिषिक्त वधला जाईल. आणखी एक वचन आपण वाचूया. दानिएलाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 26वा वचन मी आपल्यासाठी वाचतो. या ठिकाणी असं लिहिलं आहे, 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल. 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल. कोण आहे हा अभिषिक्त? कोणाला म्हटलेला आहे अभिषिक्त? बायबल कोणाला अभिषिक्त म्हणतं? किंवा अभिषिक्त याचा अर्थ काय आहे? की ज्याला देवाने अभिषेक केलेला आहे असा. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा अभिषिक्त आहे. बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ख्रिस्त ह्या शब्दाचाच अर्थ की ज्याला अभिषेक करण्यात आला आहे असा. जुन्या कराराच्या काळामध्ये राजे, संदेष्टे आणि याजक या तिघांना अभिषेक करत असत. तेल त्यांच्या डोक्यावर ओतून त्यांना अभिषिक्त केलं जात असे. राजे, संदेष्टे आणि याजक या तिघांना अभिषेक केला जात असे. ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं की तो मोशेने वचन दिलेला संदेष्ट आहे. ख्रिस्त यहुद्यांचा राजा आहे आणि ख्रिस्त मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानयुग राहणारा याजक आहे. म्हणजे ख्रिस्त हा संदेष्टा आहे, ख्रिस्त हा राजा आहे, ख्रिस्त हा याजक आहे. आणि म्हणून संदेष्टा, राजा आणि याजक या नात्याने त्याला अभिषेक करण्यात आलेला आहे आणि म्हणून तो अभिषिक्त आहे, म्हणून तो ख्रिस्त आहे, अशा रीतीने आम्हाला पाहायला मिळतं. आणि दानिएलाच्या पुस्तकामध्ये ही भविष्यवाणी आहे की 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा म्हणजे ख्रिस्ताचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा वध केला जाईल. त्याचा वध होईल आणि अगदी देवाच्या कॅलेंडरप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या टाईम टेबलप्रमाणे 62 सप्तके संपल्यानंतर, आता तो सप्तकांचा विषय वेगळा आहे, परंतु देवाच्या वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे 62 सप्तकांचा काळ संपल्यानंतर ख्रिस्त अभिषिक्त हा त्या काल्वरीच्या वधस्तंभावर एका उभ्या आणि आडव्या खांबावर त्याला वधण्यात आलं आणि त्याला वधस्तंभी खेळण्यात आलं. त्यापूर्वी त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घालण्यात आला, त्याच्यावर थुंकले, त्याची थट्टा मस्करी केली. नंतर त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकण्यात आले
वगैरे अनेक गोष्टी त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये केलेल्या आम्हाला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे हा ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी, जे सर्व तुम्ही समोर बसलेला आहात आणि जे लोक ऐकत आहात त्या सर्वांच्या पापासाठी हा प्रभू येशू ख्रिस्त, हा कोकरा हा वधला गेला, वधस्तंभावर त्याला मारण्यात आलं, तो पुरला गेला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला, तो स्वर्गात घेतला गेला आणि स्वर्गामध्ये आमच्यासाठी तो 2 गोष्टी करत आहे. पहिली गोष्ट त्याने सांगितलं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 14वा अध्याय आणि सुरुवातीची काही वचनं जर आपण वाचली तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसं सांगितलं असतं. मी जातो, तुमच्यासाठी जागा तयार करतो आणि जागा तयार झाली म्हणजे मी पुन्हा येईल आणि तुम्हाला आपल्याजवळ घेईल, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावं अशी माझी इच्छा आहे. होय, हा प्रभू येशू ख्रिस्त विश्वासणाऱ्यांसाठी जागा तयार करत आहे. आणि दुसरी गोष्ट, हा प्रभू येशू ख्रिस्त विश्वासणाऱ्यांसाठी तो मध्यस्थी करत आहे, मध्यस्थी करत आहे, रदबदली करत आहे. मध्यस्थीची याजकीय सेवा तो करत आहे. म्हणजे स्वर्गामध्ये तो जागा तयार करत आहे, स्वर्गामध्ये तो रदबदलीची सेवा करत आहे, याजकीय सेवा करत आहे. आणि ज्या अर्थी तो जागा तयार करत आहे, ज्या अर्थी तो याजकीय सेवा करत आहे, त्या अर्थी हा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे, जिवंत आहे. जिवंत मनुष्यच या गोष्टी करू शकतो, जिवंत मनुष्यच हे काम करू शकतो. अशा प्रकारे हा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये जिवंत आहे. आणि पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं की हा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एक वार येणार आहे. त्याचं पहिलं आगमन झालं, तो तारणारा म्हणून जन्मला, तारणारा म्हणून तो आला, परंतु आता तो न्यायाधीश म्हणून दुसऱ्यांदा येणार आहे. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आम्ही वाट पाहत आहोत. तो प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी आपला प्राण दिला, आपलं मोलवान रक्त सांडलं, तो प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा न्याय करण्यासाठी येणार आहे. अतिशय गांभीर्याने आम्ही या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर त्याच्या समोर उभा राहण्याच्या लायकीचा किंवा पात्रतेचा, योग्यतेचा मी असेल का? त्याचं आगमन, त्याचं दुसरं येणं कधी होईल आपल्याला माहीत नाही. त्याची तारीख, वार, वेळ जगातील कोणीही मनुष्य सांगू शकत नाही. आणि जर एखादा कॅल्क्युलेशन करून, आकडेमोड करून जर सांगतो तर ते चुकीचं आहे. त्यावर आम्ही विश्वास ठेवू नये. कारण इतिहासामध्ये आम्ही पाहिलं की अनेक लोकांनी अशा भविष्यवाणी केल्या. त्यांनी वेळ सांगितली, दिवस सांगितला, तारीख सांगितली, वार सांगितला, परंतु ते व्यर्थ ठरलेलं आहे. देवाने जगाचं ज्ञान हे मूर्खपणाचं ठरवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त येणार हे अगदी 100%, परंतु तो केव्हा येणार हे आमच्यापैकी कोणालाही माहीत नाही. त्याचं येणं जवळ आलेलं आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि 37व्या वचनामध्ये आम्हाला असं वाचायला मिळतं, कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे, अगदी थोडा वेळ राहिला आहे. जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. माझा नीतिमान पुरुष
विश्वासाने वाचेल. भावांनो आणि बहिणींनो, हे पहिल्या शतकामध्ये लिहिलेलं आहे, कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे. त्यानंतर आता जवळजवळ 2018 वर्ष होऊन गेलेत. आम्ही जर विचार केला तर तेव्हापेक्षा आता अगदीच थोडा वेळ राहिला आहे. जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. आणि म्हणून तुम्ही आणि मी त्याच्या समोर उभं राहण्याच्या योग्यतेचे, पात्रतेचे आम्ही बनावेत, यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही विनंती करतो, जो ख्रिस्त दुसऱ्यांदा येणार आहे त्याच्या समोर उभं राहण्याच्या योग्यतेचे तू आम्हाला बनव. प्रभूच्या रक्ताने आम्हाला तू स्वच्छ कर, शुद्ध कर, पवित्र कर. ख्रिस्त येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.